नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲस्ट्रो अभिराज आणि आज आपण बोलणार आहोत जीवनातील सर्वात मोठ्या निर्णयाबद्दल, आपले स्वतःचं घर. होय, घर खरेदी करायचं म्हणजे फक्त जमीन आणि भिंत नव्हे, तर सुख, समृद्धी आणि ऊर्जा विकत घेणं आहे. पण जर वास्तुदोष असलेलं घर घेतलं तर कितीही पैसे, नशीब आणि मेहनत असली तरी घरात शांती राहत नाही. म्हणून आज आपण बघूया घर विकत घेताना बघायचे 10 महत्त्वाचे वास्तू पॉईंट जे तुमच्या घरात लक्ष्मी, आरोग्य आणि आनंद टिकून ठेवतील. पहिला पॉईंट, घराची दिशा. घराची दिशा ही सर्वात महत्त्वाचं तत्व आहे. वास्तुशास्त्रानुसार पूर्वमुखी किंवा उत्तरमुखी घर शुभ मानले जातं. या दिशांना सूर्यप्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. पूर्वमुखी घरातील आरोग्य आणि प्रगती राहते. उत्तरमुखी घरातील धन आणि व्यवसाय वृद्धी होते. पण दक्षिणमुखी घर घेताना विशेष काळजी घ्या. जर वास्तुदोष नसेल तर चालतं, पण दक्षिणमुखी दरवाजाला योग्य उपाय करणं आवश्यक आहे, जसे ओम, स्वास्तिक किंवा सूर्ययंत्र लावणे. दुसरा पॉईंट, मुख्य दरवाजा. मुख्य दरवाजा म्हणजे ऊर्जाचं प्रवेशद्वार. तो कसा आहे यावर घराचं नशीब ठरतं. मुख्य दरवाजा नेहमी उजवीकडे उघडणारा असावे. त्यावर शुभ, स्वास्तिक, ओम किंवा लक्ष्मीचे पावलांचं चिन्ह असावे. दरवाजासमोर अडथळा, झाडे किंवा खांब नसावे. दरवाजाच्या समोर चपलाचा ढीग नको, तो ऊर्जा अडवतो. तिसरा पॉईंट, घरातील प्रकाश आणि हवा. घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि ताजी हवा याचं मुक्त प्रवाह असावा. प्रकाश कमी असेल तर मानसिक तणाव वाढतो आणि हवा बंद असेल तर नकारात्मक साठते. पूर्वेकडील खिडक्या उघडे ठेवा. रोज सकाळी एक खिडकी उघडा आणि धूप दीप लावा. चौथा पॉईंट, पाण्याची दिशा. वास्तुशास्त्र सांगतं की पाण्याशी संबंधित जागा जसे विहीर, वॉटर टँक, बाथरूम, सिंक, ड्रेनेज या ईशान्य दिशेला असेल तर अत्यंत शुभ असतात. पाणी दक्षिण पश्चिम दिशेला असलं तर आर्थिक नुकसान आणि आरोग्य समस्या येतात. तुमचं नवीन घर घेताना हे नक्की बघा. पाचवा पॉईंट, स्वयंपाकघर, किचन. स्वयंपाकघर म्हणजे अग्नितत्वाचं ठिकाण. ते जर चुकीच्या दिशेला असलं तर भांडण, तणाव आणि आरोग्याची समस्या येतात. किचन आग्नेय साऊथ ईस्ट दिशेला असले सर्वात शुभ. गॅस स्टोव्ह पूर्वेकडे तोंड करून ठेवावे. सिंक आणि गॅस शेजारी नसावे, कारण पाणी आणि अग्नी एकत्र राहू शकत नाही. सहावा पॉईंट, शयनकक्षा, बेडरूम. झोप म्हणजे ऊर्जेचं पुनर्भरण. जर बेडरूम चुकीच्या ठिकाणी असेल तर सतत थकवा आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. बेडरूम दक्षिण पश्चिम दिशेला असावे. पलंगाचं तोंड पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे. बेडच्या समोर आरसा नको, तो नकारात्मकता वाढवतो. सातवा पॉईंट, पूजा खोली. पूजा खोली म्हणजे घराचं आध्यात्मिक केंद्र. ही जागा ईशान्य दिशेला असणं सर्वात शुभ मानले जाते. देवाची मूर्ती भिंतीला थेट लागलेली नसावे. देवाचं तोंड पश्चिमेकडे आणि भक्ताचं तोंड पूर्वेकडे असावे. नेहमी स्वच्छ, शांत आणि सुगंधित ठेवावे. आठवा पॉईंट, टॉयलेट आणि बाथरूम. टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारं ठिकाण आहे. ते वायव्य नॉर्थ वेस्ट दिशेला असणं योग्य. ईशान्य किंवा दक्षिण पश्चिम दिशेला असलं तर मोठा वास्तुदोष निर्माण होतो. उपाय म्हणून सी सॉल्ट बॉल ठेवा आणि सुगंध अगरबत्ती रोज लावा. नववा पॉईंट, झाडे, बाग आणि बाहेरील जागा. घराच्या बाहेरील वास्तू महत्त्वाची भूमिका बजावते. ईशान्य दिशेला छोटे बागेचे किंवा तुळशी असावे. दक्षिण दिशेला उंच झाड लावा. ती सूर्याचं तीव्र प्रतीपासून संरक्षण देतात. काटेरी झाडे, बाभळ किंवा ॲक्ट्रेस घरासमोर ठेवू नका. 10वा पॉईंट, घराचं केंद्र. घराच्या मध्यभागी म्हणजे ब्रह्मस्थान, ऊर्जेचं शुद्ध केंद्रबिंदू. हा भाग नेहमी मोकळा आणि स्वच्छ ठेवा. इथे जड फर्निचर, पाण्याचे टँक, मंदिर किंवा जिना ठेवू नका. इथे रोज धूप, घंटा आणि ओमाचा नाद करा. घराचा आरोग्य शुद्ध राहील. घर घेताना नेहमी बघा आसपास स्मशानभूमी, रुग्णालय, विजेचे तारे, ड्रेनेज लाईन नाही का. प्लॉटचा आकार चौकोनी किंवा आयताकृती असावे. घरातील प्रवेश करताना उजवा पाय आधी टाका. आणि सर्वात महत्त्वाचं, घर घेताना फक्त किंमत नाही, ऊर्जा बघा. मनात शांती आली तर समजायचं ते घर तुमचं आहे. मित्रांनो, वास्तुशास्त्र म्हणजे फक्त दिशा नव्हे तर संतुलनाचं विज्ञान आहे. योग्य दिशा, योग्य विचार आणि सकारात्मक ऊर्जा असेल तर घर आपोआप मंदिर बनतं. जर तुम्ही नवीन घर घेत असाल तर हे 10 वास्तू पॉईंट नक्की लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातील सुख, शांती आणि समृद्धी नक्की येईल. मी आहे ॲस्ट्रो अभिराज, तुमचे वास्तू आणि ज्योतिष मार्गदर्शक. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये शांती मिळो असं लिहा आणि सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराजला, कारण इथं मिळतात खऱ्या ऊर्जेचे उपाय. धन्यवाद.